आज आपण पाहणार आहोत दंतीलची गोष्ट। खूप वर्षापूर्वी वर्धमान नावाच्या नगरीत एक धनवान व्यापारी राहत होता। त्याचं नाव दंतील होतं व तो गावचा मुख्य होता। आपल्या कामाने दंतिलाने राजाला खुश केलं होतं। दंतिलाने स्वतःच्या लग्नात राजा, राणी व सर्व मंत्रीगणांना बोलावलं व सर्वांचा सत्कारही केला। गोरंबा नावाचा सफाई कामगार त्या समारंभाच्या ठिकाणी आला व उच्चस्थानी जाऊन बसला। राजेसाहेबांचा हा अपमान होता म्हणून गोरंबला हवेलीच्या बाहेर हाकलून देण्यात आले। कित्येक रात्री या गंभीर अपमानाने गोरंबला झोप लागली नाही। गोरंब मनातल्या मनात धुमसत होता। त्याला अपमानाचा वचपा काढायचा होता। राजा व दंतील यांच्यात तेढ कशी निर्माण करावी या विचारात गोरंब मग्न असे। एके दिवशी सकाळी राजा स्वस्थ बसला असता राजाच्या शयनागृहाच्या खिडकीपाशी जाऊन गोरंब मोठ्याने ओरडला, दंतील एवढा उन्मत्त झाला आहे की राणीची लगट करून तो आजकाल राणीला बाहुपाशातही घेतो। हे शब्द ऐकतात राजा जागा झाला व त्याने गोरंबला ऐकलं ते खरं आहे का असं विचारलं। राजाने विचारलं, दंतीलने खरंच राणीला आलिंगन दिले? गोरंब म्हणाला, राजेसाहेब, काल रात्री मी मित्राबरोबर पत्ते खेळत होतो व खेळ संपल्यावर मला झोप येत नव्हती। माझा मित्र दंतीलच्या घरी वारंवार जातो। एकदा त्याने दंतीलला असं बोलताना ऐकलं की मी राणीशी खूपच जवळून संबंधचा आनंद घेतला आहे। मला या घडीला माझ्या मित्राचे नेमके शब्द आठवत नाहीत। देवा, मला खूपच झोप येत आहे। अजंतम कोणतं गुपित बरळून बसलो कुणास ठाऊक असं बडबडत गोरंब तेथून निघून गेला। गोरंब गेल्यावर राजा विचार करू लागला की दंतील व गोरंब येथे नेहमी येतात। गोरंबने कदाचित दंतिलाने राणीला आलिंगन देताना बघितलेही असेल। असं म्हणतात की माणसाच्या सुप्त इच्छा माणूस रात्री झोपेत बडबडतो। मनुष्य प्राणी सुप्त भावना दारूच्या नशेत वा स्वप्न बघत असताना बोलून दाखवतो। कोणीही स्त्रियांवर विश्वास ठेवू नये, कारण स्त्रिया एकाशी बोलतात व अगदी आतुर होऊन दुसऱ्याकडे बघत असतात, पण त्याच वेळी त्याच्या मनात मात्र तिसऱ्याविषयी विचार घोळत असतात। अग्नी लाकडांनी संतुष्ट होत नाही, समुद्र नद्यांच्या मिलनाने संतुष्ट होत नाही, अगदी त्याचप्रमाणे स्त्रियाही अनेक पुरुषांचा सहवास लाभूनही संतुष्ट होत नाहीत। स्त्रियांच्या चारित्र्यावर विचार करता करता राजाने एक हुकुमनामा जाहीर केला। यापुढे दंतिलाला दरबारात यायला मनाई आहे। दंतिलाला हुकुमनाम्याचं आश्चर्य व अचंबा वाटला। तो पुरता गोंधळला। या अनपेक्षित घटनेचं कारण त्याच्या लक्षात येईना। त्यानं खरं तर राजाला राग येईल वा दुःख होईल असं काहीच केलं नव्हतं। एकदा दंतिलाने दरबारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण द्वारपालांनी त्याला प्रवेशद्वाराशीच अडवलं। गोरंबने ही घटना चावीने बघितली व द्वारपालांना म्हणाला, सैनिक हो, हा मनुष्य कोणाला शिक्षा करायची अथवा माफी करायची ते ठरवतो। तुम्ही त्याला प्रवेशद्वाराशी अडवलं तर माझा अपमान झाला तसा तुमचाही अपमान होईल। दंतीलने हे सर्व नीट ऐकलं। गोरंबनेच राजाचे कान भरले असावेत, म्हणूनच माझ्यावर ही हद्दपारीची वेळ आली हे त्यानं ताडलं। दंतीलने सफाई कामगार गोरंबला आदरपूर्वक घरी येण्याचं आमंत्रण दिलं। गोरंबला भरपूर कपडे व वस्तू भेट दिल्या। आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचं दंतिलाने त्याला सांगितलं व माफीची याचना केली। गोरंबने मनपूर्वक दंतिलाला माफ केलं व राजा परत सन्मानाने बोलवून मंत्रिपदावर नेमणूक करील असं खात्रीनं सांगितलं। दुसऱ्या दिवशी गोरंब राजाच्या शयनागृहाच्या बाहेर झाडू मारू लागला व खिडकीच्या जवळ जाऊन अस्पष्ट आवाजात पुटपुटला, आपला राजा मूर्ख आहे। राजा प्रातविधी करताना काकडी खातो। राजाने हे शब्द ऐकले व तो संतापला। राजाने हे ऐकून रागाने विचारले, तू असं मूर्खासारखं का बडबडतोस? तू या राजगृहाचा नोकर आहेस म्हणून केवळ मी तुला या क्षणी माफ करीत आहे। यावर गोरंब आवर्जपूर्वक विनम्र होऊन म्हणाला, मी पूर्ण रात्रभर जुगार खेळत होतो व या क्षणी मला खूप झोप येत आहे। मी या अवस्थेत काय बरळलो मला ठाऊक नाही। मी खरोखरच भानावर नव्हतो। राजाच्या डोक्यात प्रकाश पडला की झाडूवाला जसं माझ्याबद्दल असंबद्ध व तर्कहीन बोलला तसंच मूर्खासारखं दंतील बद्दल भानावर नसताना बोलला असेल। दंतील हा अगदी खात्रीपूर्वक सभ्य गृहस्थ आहे। त्याचे राणीशी अनैतिक संबंध नसणार। दंतिलाला पुनश्च मंत्रिपदावर नेमायलाच हवं। राजाने लगेचच मंत्रीगणांना बोलवलं। दंतीलला आदरपूर्वक व सन्मानाने परत दरबारात बोलवायला सांगितलं। दंतिलाच्या कानावर ही आनंदाची बातमी पडताच तोही खूप खुश झाला। कधीही अफवा व तथ्य नसलेल्या बातम्यावर आधारित कोणतंही काम करू नये। निर्णय घेण्यापूर्वी हाती आलेल्या बातमीची खरे खोटेपणा तपासून पहा, नाही तर अत्यंत विपरीत परिणाम वाटायला येतील। तुमच्या व संबंधित लोकांच्या वाट्याला कष्ट येतील। आपल्या हाताखाली कर्मचाऱ्यांना अपमानास्पद व क्रूर वागणूक देणे नेत्याला शोभदायक नसतं। अशा नेत्याला अतिशय
गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागतं, कारण हाताखालील कर्मचाऱ्यांना अशा नेत्यांचा सूड उगवायचा असतो. नेत्याला त्याच्या वरिष्ठाकडून अपमानित करून व त्याला त्याच्या नजरेतून उतरवण्याचा मग ते सतत प्रयत्न करीत राहतात. हे सर्व ऐकून संजीवक बैल म्हणाला, महाराज, मी आपल्या अपेक्षेप्रमाणे सर्व काही करेन. कृपया मला पिंगलकाकडे घेऊन चला. अतिशय कडेकोट सुरक्षेत पिंगलकाकडे दमनकाने संजीवकाला नेलं व त्याची ओळख करून दिली. लवकरच बैल व सिंह मित्र झाले. पिंगलकाने शक्तीचा वापर व प्राण्यांना मारणं बंद केलं होतं. पिंगलकाला आता संजीवक एवढा आवडू लागला होता की संजीवक संगतीला असला की पिंगलक दमनाकडे जराही लक्ष देत नसे. पिंगलकात बदल झालेले मांसाहारी प्राण्यांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे दमनकाचे कुटुंबीय त्याला सोडून गेले. हे पाहून दमनकाला फार दुःख झाले. दमनकाला कर्कटाने या साऱ्या प्रकारामुळे दोषी ठरवले. दमनकामुळे तर बैलाची व सिंहाची ओळख झाली होती. बैलानेच तर पिंगलकाला शाकाहारी केलं होतं व त्यामुळेच तर त्यांच्यावर ही आपत्ती ओढली होती. दमनकाने आपला मूर्खपणा कबूल केला व म्हणाला, पिंगलकाने शिकार करणं सोडून दिलं व मांसाहारही थांबवला. त्यामुळे आमचे कुटुंब उपाशी आहेत. आपल्याला राजाची जीवन पद्धती बदलावी लागेल. राजाला कुणीतरी चुकीचा सल्ला दिला आहे. राजाला योग्य मार्गावर आणण्याचं काम आपल्या मंत्रीगणाचंच आहे. ही चूक राजाची नाही तर सर्वस्वी माझी आहे. आपण आपला सन्मान स्वतःच्या दुष्कृत्यांनीच घालविला आहे. तात्पर्य, कोल्ह्याच्या लक्षात आलं की त्यांच्या स्वार्थी हेतूने त्यांच्यावर आपत्ती ओढवली. दमनकाने मग पुढील गोष्ट कर्कटाला सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा.